लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव नगर परिषदेची निवडणूक तिरंगी। नगराध्यक्ष पदासाठी 10 तर नगरसेवक पदासाठी 80 अर्ज दाखल। बातमी नांदगाव येथून। नाशिकच्या नांदगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रचंड गर्दी झाली। नगराध्यक्ष पदासाठी एकूण 10 अर्ज तर नगरसेवक पदासाठी तब्बल 80 अर्ज दाखल झाल्याने यंदाची निवडणूक तिरंगी स्वरूप धारण करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे। शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उभाटा आणि अपक्ष यांच्यात चुरशीची लढत होणार आहे। 17 नोव्हेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने सकाळी 10 वाजल्यापासून दुपारी 3 पर्यंत नगरपरिषद कार्यालय परिसरात उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी वर्दळ पाहायला मिळाली। सर्वपक्षीय इच्छुकांनी सूचकांसह हजर राहून अर्ज दाखल केले। सकाळी 11 वाजताच समर्थकांच्या घोषणाबाजी आणि प्रचार मुद्रांनी वातावरण रंगले होते। दुपारी 2च्या सुमारास शिवसेना एकनाथ शिंदे गटतर्फे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेश कवडे यांनी मोठ्या समर्थकांसह अर्ज भरला। त्यांच्यासोबत समृद्धी बँकेचे चेअरमन अंजुम कांदे, अरुण पाटील, सागर हिरे, विलास आहेर, अमोल नावंदर, ज्ञानेश्वर कांदे, आनंद कासलीवाल हे पदाधिकारी उपस्थित होते। त्यांनी त्यांचा अर्ज तहसीलदार तसेच निवडणूक निर्णय अधिकारी सुनील सौंदाणे आणि मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्या समक्ष दाखल केला। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी नगराध्यक्ष राजेश बनकर तर शिवसेना उभाठाकडून तालुकाध्यक्ष संतोष अण्णा गुप्ता यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। भारतीय जनता पक्षाकडून संजय सानप तसेच अपक्ष धीरज मोकळ आणि विक्रांत कवडे यांनीही अर्ज दाखल करून स्पर्धा अधिक रंगतदार केली आहे। नगराध्यक्ष पदासाठी दाखल झालेले 10 अर्ज असे आहेत। त्यात राजेश कवडे, शिवसेना व अपक्ष 2 अर्ज, सागर हिरे, अरुण पाटील, किरण देवरे, शिवसेना, संतोष गुप्ता, शिवसेना उभाटा, राजेश बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस, संजय सानप, भाजप, धीरज मोकळ, अपक्ष, विक्रांत कवडे, अपक्ष। नगरसेवक पदासाठी दाखल झालेल्या 80 अर्जांमुळे सर्वच प्रभागात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे। प्रत्येक पक्षातून मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी अर्ज दाखल केल्याने नांदगावची निवडणूक रंगतदार आणि बहुकोणी होणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे। अंतिम छाननीनंतर 21 नोव्हेंबर 2025 रोजी महाकालीनंतर खरे निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे। नांदगाव सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी नगराध्यक्ष पदासाठी 10 फॉर्म झालेले आहेत आणि 70 फॉर्म नगरसेवक पदासाठी दाखल झालेले आहेत। जिथे आता सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येईल। धन्यवाद। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.